नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की काल शनिवारी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं संमेलन झालं. आपण त्याला निषेध मोर्चा म्हणू शकतो, आंदोलन म्हणू शकतो, प्रोटेस्ट म्हणू शकतो. तर ते कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सोशल मीडियावर खूप फेमस झालेली आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांतजी यांनी एका वकिलाने केलेल्या याचिकेवर टिप्पणी करताना एक सांगितलं होतं की बा जे निरुद्योगी लोक आहेत, काम त्यांना नको, त्यांना मोठे पण पाहिजे, अशा कॉकरोच बेरोजगार असं त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे काम तर नाही करायचं पण मोठेपणा पाहिजे, अशा लोकांना उद्देशून त्यांनी कॉकरोच हा शब्द वापरला होता. मग त्या शब्दाचं भांडवल करून अमेरिकेमध्ये राहणारा अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी म्हणून स्थापना केली. त्याला थोड्या अवधीमध्ये जवळजवळ 2 कोटी लोक त्याचे फॉलोअर झाले. लोकांना आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्षाला एवढे वर्ष मोदी येतं तरी त्यांना इतकं यश मिळालं नाही आणि याला महिनाभरामध्ये 2 कोटी फॉलोअर्स कसे काय मिळाले. त्याचा शोध घेतल्यानंतर लक्षात आले की त्यातले 50% पाकिस्तानी आहेत, 40% बांगलादेशी, मलेशिया वगैरे, कॅनडा याच्यातले, आणि फक्त 10% भारतातले आहेत. म्हणजे तुमच्या फॉलोअरचा आकडा पाहून जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकप्रिय आहेत तर याच्या मागं हे जाणीवपूर्वक त्याच्या मागं जी आपल्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत ज्या भारताच्या विरोधात आहेत, त्यांना भारताचं भलं पावत नाही, भारताची प्रगती पावत नाही, या लोकांनी त्या गोष्टीला हवा दिली आणि सगळ्यांनी तिथल्या. आता मला सांगा, पाकिस्तानातून 50 लाख लोकांनी फॉलोअर व्हायचं कारण काय नाही का? काय कारण? तर हे सगळं प्रायोजित होतं. त्याच्यासाठी परदेशी संस्थांनी, परदेशी सोरोससारख्या लोकांनी पैसे खर्च करून लोकांना प्रवृत्त केलं. आणि मग त्याच्यामध्ये तो अभिजित दिपके जो त्याचा प्रमुख होता, ज्यांनी हे कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली, तो भारतीय आहे, महाराष्ट्रातला आहे. त्याच्या आईवडिलांनी सांगितले त्यांनी राजकारणात पडू नये असं आशयची आहे. त्याला समर्थन करणारे जर्मनीतले काही आहेत, काही ऑस्ट्रेलियातले काही आहेत. म्हणजे ही भारतात न राहणाऱ्या लोकांची संघटना आहे. आता त्यांनी 6 तारखेला अमेरिकेतून मी येतो आणि मग जंतर मंतरवर आपण आंदोलन करू आणि सरकारला जिरीला आणू असं जाहीर केलं. आता ही बातमी जाहीर केल्याबरोबर विरोधी पक्षांच्या जीवात जीव आला खूप की त्याला कोणीतरी मोदींना विरोध करणारा आणखी एक माणूस नवीन तयार झाला. त्याच्यामुळे विरोधी पक्षाचे लोक फार खुश होते की जसं नेपाळमध्ये जेएनजीचं प्रदर्शन झालं, नेपाळमध्ये सत्ता बदल झाली, बांगलादेशामध्ये तरुणांचं निदर्शनं झाली, बांगलादेशात सत्ता बदल झाला, श्रीलंकेमध्ये बदल झाला, तसं भारतामध्ये सुद्धा व्हावं अशी अनेक आपल्या काही विरोधी पक्षांची खूप इच्छा आहे की भारतामध्ये सुद्धा तरुणांचं निदर्शनं व्हावेत, तरुणांनी आंदोलन करावं आणि मोदींचं सरकार पडावं. आता जंतर मंतरवर जर तुम्हाला निदर्शनं करायची असतील तर 7 दिवस आधीच पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. यांनी कोणती परवानगी घेतलेली आहे. आता सरकार अडवू शकलं असतं किंवा आम्ही तुम्हाला ऐन वेळेला परवानगी देणार नाही, किंवा पोलीस खाक्या दाखवून तिथल्या लोकांना पळून लावता आलं असतं. पण तसं केलं नाही. सरकार शहाणं आहे. त्यांनी काय केलं, न मागता त्यांना परवानगी देऊन टाक, आंदोलन करा, 5-7 तासापर्यंत तुम्ही आंदोलन जंतर मंतरवर करा. ज्यांना फॉलोअर्स 2 कोटी आहे त्यांना 2000 लोक सुद्धा जमले नाहीत. आपण 2000 लोक जमले धरलं तर त्याच्यामध्ये 500 मीडियावाले होते, 500 पोलीस होते आणि पाहायला गंमत म्हणून पाहायला येणारे 500-600 लोक असतात. आता आपल्या भारतात कसं आहे की खड्डा खाणायला लागलं कोणीतरी लोक गोळा होतात. काय करतात नाही का? आम्ही एखाद्याने आकाशाकडे पाहिलं तर 10 लोक गोळा होतात, तर आकाशाकडे का पाहतो, पण ते पण पाहायला सुरुवात करतात.
ही आपल्याकडची पद्धत. त्याच्यामुळं काहीतरी नवीन गंमत पाहायला मिळेल म्हणून गोळा होणारे खूप आहे, ज्यांना कॉकरोच जनता पार्टीशी काही मतलब नव्हतं. मग सोशल मीडियावर एवढा धमाकूळ घातला, 2 कोटी फॉलोअर्स झाले. सार्वजनिक ज्या संस्था आहेत त्यांनी प्रचार केला. तरीसुद्धा यांचे खरे लोक म्हणजे 2,000पेक्षा जास्त सगळे मिळून, म्हणजे वार्ताहर, पोलीस यांचे सगळे मिळून 2,000 सुद्धा लोक जंतर मंतरवर जमलेले आहे. म्हणजे पहिला कार्यक्रम त्यांचा तो फेल झाला. याची कारणं आपल्याला जर शोधायचा प्रयत्न केला की कॉकरोच जनता पार्टी ही जे अभिजित दिपके आहे हा मूळ आप या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. कार्यकर्ते सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी पाठवले होते किंवा त्यांच्या पक्षाचे जे काही थोडेफार शिल्लक लोक राहिले किंवा तुम्ही जा तिथं उपस्थिती लावा. काही आंदोलनजीवी लोक आहेत की ज्यांना 1 प्लेट बिर्याणी 500 रुपये मिळाले की ते कुठल्या आंदोलनामध्ये सहभागी होतात, असे लोक पण तिथं बरेच दिसून आले. तर पूर्णपणे हा फेल गेलेला कार्यक्रम होता. त्या अभिजित दिपकेला तर उन्हाळासुद्धा सहन होईना, तर त्याला AC कारमध्ये बसवावं लागलं. म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते परवानगी होती 5 वाजेपर्यंतची. तर हे 3 तासामध्ये सगळं आटपलं. 3 तासानंतर सगळे लोक त्या जंतर मंतरवरून निघून गेले. प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रगती रोखावी, भारतामध्ये काहीतरी क्रांती घडावी, भारतातलं सरकार म्हणजे त्रासदायक व्हावं, प्रगती खुंटावी, याच्यासाठी अमेरिका, इंग्लंड, युरोपियन कंट्रीज, चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे लोक प्रयत्न करतात. त्याच्याबरोबर काही खाजगी जे सोरोसारखे लोक आहेत ते वाटेल तेवढा पैसा ओतायला तयार आहेत की काही करून मोदींना बदनाम करा, मोदींचं सरकार उलथून पाडा. पण त्यांना ते यश येत नाही. त्यांनी बराच प्रयत्न करून राहुल गांधींना पुढं करून पाहिलं, केजरीवालला पुढं करून पाहिलं, ममता बॅनर्जीला पुढं, पण त्याचा काही उपयोग. आता अभिजित 2 कोटी लोक त्याला फॉलोअर महिनाभरात कोणाला मिळतात ते? पण हे लोक परदेशातले, त्यांना भारताशी काय घेणं आहे? मला सांगा की अमेरिकेतल्या डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षाला भारतातले किती लोक हे फॉलोअर्स होतील? काही संबंधच नाही ना आपला. मग भारतातल्या माणसाने स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पार्टीला 2 कोटी फॉलोअर परदेशातून का मिळावे? तर त्याचा पाठीमागचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे की असे हे देशविघातक लोक खूप पुढे येतात, पैसा घेऊन या प्रकाराला, देशाला विरोध करण्याचा प्रयत्न करतात, सरकारला विरोध करण्याचा प्रयत्न करतात. तर जनतेने अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. जनतेने तसंच केलेलं आहे की त्यांना अजिबात प्रतिसाद दिलेला नाही आणि त्यांनी सांगितलं 3 दिवसात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या, 120 दिवसात मोदी निघून जातील. तिथल्या लोकांच्या मुलाखती घ्यायला तुम्ही कशाला आले? त्यांना सांगता येईल नाही. ते राजीनामा कोणाचा घ्यायचा तर नावसुद्धा सांगतात. तुझं वय किती? 40. एक विद्यार्थी होता, त्याची मुलाखत घेतली. तो मी नीट परीक्षा, तू काय करतो? मग तू आता नीट परीक्षा कशी काय दिली? नाही दिली ना, मग कसं काय तू म्हणतो मला नीट परीक्षेत प्रॉब्लेम आला? म्हणजे काहीही करून लोक आले आणि गेले. तर हा जो प्रोग्राम भारतामध्ये राबवला जातो आहे, तर त्याच्यापासून जनतेने सावध राहायला पाहिजे की असे अभिजित दिपकेसारखे असे अनेक लोक की जे परदेशातल्या पैशांवर भारतामध्ये गोंधळ माजवायची इच्छा व्यक्त करतात, किंवा त्यांना असं वाटलं की जसं नेपाळमध्ये सत्ता तरुणांच्या आंदोलनाने मिळाली, बांगलादेशात मिळाली, तसं अभिजित दिपकेला वाटलं असेल त्यातच आपलं आंदोलन खूप मोठं यशस्वी झालं तर आपण भारतभर प्रसिद्ध होऊ, कदाचित पंतप्रधान होऊ. नाही का, वाटू शकतं ना. माणसाला स्वप्न पाहिलं. मुंगेरी लाल के हसीन स्वप्न काय कमी असतात? राहुल गांधींना नाही का स्वप्न पडत की मोदी वर्षभरात जातील, मग मी पंतप्रधान होईल, मग मी असं करेन, मी तसं करेन. मुंगेरी लाल के हसीन स्वप्न. तर या कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन फ्लॉप झालं.
पूर्णपणे अयशस्वी झालं आणि त्याच्यामुळं त्यांच्या संघटनेचं अस्तित्वच आपोआप कमी झालेलं. बऱ्याच राजकीय पक्षांनी त्यांना बाहेरून आतून पाठिंबा दिला, पण प्रत्यक्ष त्यांचे तिथं कोणी लोक भाषणं करण्यासाठी गेले नाही. तो लडाखचा जो वांगचूक आहे, तो असाच एक माणूस आहे की जो देशाच्या हिताविरुद्ध काम करतो. तो माणूस तिथं येऊन होतं फक्त, बाकी कोणताही मोठा नेता तिथं नव्हता. किंवा लोक जे होते ते सुद्धा गंमत पाहायला आले होते. गंमत पाहिली त्यांनी, काही याच्यात काही दम नाही आणि मग ते निघून गेले. आज आपण इथे थांबूया. माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा, आठवणीने दाबा आणि तुम्ही इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण.